राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहे पेरूस. काय तर तांबातल्या जमिनीत सोयाबीन. हे बघा, ही सगळी चिल्ली बिल्ली घेऊन आम्ही फिरायला मस्त जोक मारा रे. आम्ही आलो आहोत फिरायला. काय फिरायचं मला माहिती, काय फिरायचं? सोयाबीन. हा, सोयाबीन पेरायचं. तर सोयाबीन पेरतलं म्हणून अण्णा आमचा आल्ला ट्रॅक्टर घेऊन आणि सुट्टीवर गेलोय म्हटल्यावर पेरूस तर व्हायचा हातभार लावसच पाहिजे. क्या बोला तूने? पहले क्या बोला? तर अण्णांच्या शेतात लावणार होते आणि गड्डे म्हणजेच बटाटे म्हणून हे अशी तासं मारलाव. आणि हे असं तासं व्यवस्थित येऊसाठी मी असं मागे नांगरीवर बसवलो बघा. प्रत्येक वेळी व्हिडिओला नकार देणार आमच्या वहिनी साहेब आज तोंडावर बुट्ट्या घेऊन बसल्यात. रोज कम्प्युटरवरती हात चालवतात. आज बुट्ट्या चालणार आहेत का कसं आहे काय माहीत. आणि नवऱ्याची शेती पाहिजे म्हणजे नवऱ्याची शेती पाहिजे. शेती नवऱ्याची आता काय शेतात करतात बघणार आहे मी पण. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? त्यानंतर मग असं घेतला बघा सोयाबीन. आता ट्रॅक्टरानं पेरणार बघा हे सोयाबीन. जसं ट्रॅक्टर तासं वडील तसं मागणं आम्ही सोयाबीन पेरीत जाई. आणि वहिनी बघा आमच्या एका शब्दावर कसं पळत सोयाबीन पेरूल्या. एवढा एक गादा सोयाबीन पेरून घेतला आणि मान झाला हायटीचा टाइम म्हणजेच आमचा चहाचा टायमिंग. आणि चहा सोबत बिस्किट चकली हे सगळं होतं. आणि ब्रेक नंतर मग हे असं ट्रॅक्टरनंच गुट्टा ओढून घेतला टेक्नॉलॉजिया. आणि ते आटपून नंतर आला बघा दुसऱ्या गाद्यात कडवळ पेरूस. आता तुम्ही आणि म्हणशीला कडवळ म्हणजे काय, तर कडवळ म्हणजे आमच्या ढोरांसाठी एक प्रकारचं गवात. आणि ते झाल्यावर मला मी या बी जरासं हत्यार हातात घेतलो आणि जरासं गुट्टा वडून घेतलो बघा ट्रॅक्टरानं. आणि मित्रांनो, शेवटी जाता तर एवढंच सांगतो की शेती जपा. आपण किती जरी पैसा कमवला, किती जरी मोठे झालो तरी आपण शेतीवरच शेवटी जगणार आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.